हॅलो पेरेंट्स, तर तुमचं सुद्धा मूल 0 to 5 इयर्समधलं आहे का? तर हा व्हिडिओ चुकवू नका. येत्या 28 तारखेला, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी 28 तारखेला येत्या रविवारी पोलिओचा डोस दिला जाणार आहे. 0 to 5 इयर्सच्या मधल्या जे सगळे लहान मुलं आहेत त्यांना 2 थेंब तोंडाद्वारे हा डोस दिला जातो, हे आपल्याला माहितीच आहे. जर 28 तारखेला हा डोस चुकला तर त्यानंतर आपल्या दारोदारी सेविका येऊन आपल्या मुलांना हा डोस देत असतात. 28 तारखेला तुम्हाला जिथे मिळेल हा डोस नक्की घ्या आपल्या 0 to 5 इयर्स मधल्या जे लहान मुलं असतील त्यांना. आणि जर त्या दिवशी चुकला असेल तर जेव्हा आपल्या दारी सेविका येईल तिच्याकडून तरी हा डोस मात्र नक्की आपल्या मुलाला देऊन घ्या. तर हा डोस देण्यामागचं कारण म्हणजे भारतामध्ये आता पोलिओचं प्रमाण नाहीच आहे, परंतु आपल्या आजूबाजूच्या ज्या कंट्री आहेत जसं की पाकिस्तान, अफगाणिस्तान, इथे अजूनही पोलिओचे पेशंट्स सापडतात. तर हा जो रोग आहे तो डायरेक्ट बाळाच्या मज्जासंस्थेवरती अटॅक करतो आणि हळूहळू संपूर्ण शरीर हे निकामी व्हायला लागतं. त्याच्यामुळे हा रोग आपल्या बाळाला खूप जास्त घातक आहे. म्हणून हा डोस नक्की आपल्या बाळाला आवर्जून आठवणीने द्या. जरी तुम्ही पोलिओची लस दिलेली असेल 18 महिन्याच्या, आपलं जे बाळाचं वेळापत्रक असतं लसीकरणाचं त्याच्यामध्ये पोलिओची लस आहे आपण बाळकाला देत असतो. पण तरीसुद्धा अगदी आदल्या दिवशी जरी तुमच्या बाळाला पोलिओची लस दिलेली असेल तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा हा डोस तुम्हाला घ्यायचा आहे तेव्हा आपल्या बाळाला नक्की हा डोस द्या, चुकवू नका. हा ॲडिशनल डोस असतो, याच्यामुळे कुठलाही दुष्परिणाम नाही आहे. आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.